त्यात एक नंबर बहुत बढ़िया मजेत बहुत बढिया मजेत आहे. बरं ठीक आहे. काय आहे? समाधानी आहेत? समाधानी. किती जागा पाहिजे मशालीला? जागा आता आम्ही तर मागितल्यात निम्मे निम्मे, आता काय होईल सर्वांच्या मते, ते सर्वांमते आता संध्याकाळी ठरेल त्यानुसार जागा वाटप होईल आणि महाविकास आघाडी बरोबर सर्वांनी काम करायचं असं ठरलं. 4 जागा पाहिजे तुम्हाला? आम्हाला पाहिजेत पण आता देतील. आता हे कसं आहे, समाधानाने पुढं पुढं चालायचंय. आता ते अडकं लावून चालणार नाही. आम्ही तर आमची 50-50ची अपेक्षा आहे, पण देतील त्याचं समाधान. बरं कोणत्या जागा तुम्हाला 100% सुटायलाच हव्या असं वाटतं? नाही आता आम्हाला कसे, आम्हाला पारखे साहेबांची एक जागा सुटण्यासारखी आहे, तुरची जागा सुटण्यासारखी आहे. इकडं आपला हा शेजारचा गट बोरीदादवाडी शिंदेवाडी ते तो एक खोडत गट एक, असे आहेत 2-4 जागा आपल्याला दिल्या व्यवस्थित तर त्या सुटणारे आहेत आणि त्यात काही प्रॉब्लेम नाही. आता खासदार साहेब असतील, आमचे नेते असतील, बसून त्यावर विनिमय चर्चा करून एक आपण गळ्यात एकमेकाच्या हात घातलाय तर आता तो प्रेमाने सोडायचा. प्रत्येक कार्यकर्त्याची तशी तर कार्यकर्त्यांची बखळ अपेक्षा आहे की आपल्याला सगळ्या जागा दिल्या तरी आपण लढू, पण वैयक्तिक लढून चालणार नाही. आता कोणाचा तरी हात गळ्यात घेऊन किंवा हातात हात घेऊन तर तो आपण तडीस कुठं तरी जाऊ. तुमचे जे तालुकाध्यक्ष आहेत ते शरद सोनवणेंच्या बंगल्यावर दिवसभर रात्री उशिरापर्यंत बसतात, वेगवेगळ्या चर्चा करतात किंवा जागा वाटपाचं ठरवतात. काय सांगाल? नाही, हे कसं आहे, आम्हाला म्हणजे कार्यकर्त्यांकडून ऑफर होती एक, म्हणजे ऑफर म्हणजे प्रत्येकाला विचारून बघा, जर आपल्याला हिशोबाप्रमाणे जर जागा देत असाल, आपली मशाल जर टिकून राहत असेल, जर विनिंग आमदार म्हणजे आता सध्या असलेले शरददादा सोनवणे आमदार जर आपल्याला तेवढ्या जागा देत असेल तर आपण त्यांच्याबरोबर चालू. अतुल शेट बेनके जर आपल्याला जागा देत असेल तर आपण त्यांच्याबरोबरही चालू. कोणाच्या तरी बरोबरीनं जायचंय म्हणून विचार विनिमयासाठी ते आमदार शरददादांकडे चर्चा त्यांनी केली हे मान्य आहे, अतुल शेटकडे चर्चा केली हेही मान्य आहे. कारण कोणाच्या तरी बरोबरीने जाऊन आपली मशाल आबाद राहील, तालुक्यामध्ये मशालचा कुठंतरी आवाज राहील या दृष्टिकोनातून चर्चेसाठी ते जाऊ शकतात किंवा गेले त्यात चुकीचं नाही. परंतु आता असं समजतंय का माऊली खंडाकडे नाराज आहेत या युतीसोबत, ते आता शिवसेनेत प्रवेश करतायत अशी चर्चा आहे. नाही, नाराज नाही राहणार. तो माणसाने तसं संघटनेबाबत कामही केलंय आणि प्रत्येकाची एक पोटतिडीक असते का बाबा कुठंतरी आपल्या पक्षाची वाटचाल चांगली व्हावी आणि म्हणून कुठून तरी मार्ग काढण्याच्या मार्गाच्या दृष्टिकोनातून त्यांचे तळमळे. आता ते संध्याकाळी चित्र स्पष्ट करतील ना, ते आम्हाला सोडून जाणार नाहीत, म्हणजे मशालला सोडून ते पुढे जाणार नाही. कारण चांगलं त्यांचं काम तालुक्यात आहे आणि अशा प्रकारे ते आम्हाला सोडून जाऊ शकत नाही. कारण आतापर्यंत मेहनत कष्ट दुसरीकडे गेलं तर वायाला जाईन फुकट ना, त्याच्यामुळे ते जाणार नाहीत. असं तर कळलंय का ते आता तुमची मावशी कुणीतरी तुम्हाला चुकीची माहिती दिली असेल. आज का नाही आले ते इथं? आल्या, आता मीच लेट आलो त्याच्यामुळं माझा आणि त्यांचा काही फोन झालेला नाही, परंतु आलेले सर्व कार्यकर्ते भास्कर शेठ गाडगे असतील, गुलाब शेठ पारखे असतील, खंडू शेठ शिंदे असतील, जयरामजी तांबे असतील, आमचे माजी सभापती दिलीपराव डुंबरे असतील, त्याचप्रमाणे कसं होतं काही प्रॉब्लेम आला तर माणूस वेळे प्रसंगी बाहेर पण जावं. माझा काय माऊली दादाला फोन झालेला नाही आणि फोन झाला असता तर मी तुम्हाला डिटेल माहिती त्या संदर्भात दिली असती. पण कसं होतं, आता कालच्या मिटिंगला मी गैरहजर होतो, आमच्याकडे एक ऍक्सिडेंट झाला, मी ते मग आता कार्यकर्त्यांनी विचारलं होते अण्णा दिसत नाही. आता काहीतरी प्रॉब्लेम असतो, माणूस दिसत नाही, तसं माऊली शेटला काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून ते इकडे आले नसतील असा अंदाज आपण धरू शकतो. त्याबाबत तुम्हाला उद्या आम्ही या संदर्भातली माहिती उद्या देऊच. आता आमचे आदरणीय दिलीपदादा बामणे मुंबईवरून आलेत, तेव्हा चुकीचा गैरसमज होऊ शकतो आणि गैरसमजमधूनच वेगवेगळे मार्ग माणसाला हे पाडतात हाणून का बाबा चुकीच्याच माहिती मिळाल्यानंतर माणूस काहीतरी बोलतो, परंतु असा चुकीचा गैरसमज काढू नका. ते आपल्या बरोबरच आहेत, आज नाही तर उद्या येतील. अमोल कोल्हेंकडून काय अपेक्षा आहे? अमोल कोल्हेंकडून हीच डॉक्टर खासदार साहेबांना हीच विनंती कार्यकर्त्यांनी केली, म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी, की आम्हाला आता तुम्हाला आम्ही न्याय दिलाय, म्हणजे खासदाराच्या माध्यमामधून आम्ही प्रचंड काम करून तुम्हालाही निवडून दिलंय आणि चांगलं तुमचंही काम केलंय, तर आता सुद्धा आमच्या खालच्या तळागाळातील कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे योग्य शीट आणि चांगल्या जागा
आपल्या शिवसेना पक्षालाही मिळावा, तुम्हालाही मिळावा आणि ही महाविकास आघाडी 100% निवडून यावा या दृष्टिकोनातून आपण आजची मीटिंग. परंतु तुम्ही ही जी अपेक्षा करताय, परंतु आता जुन्नर नगर परिषदेची काय झाली अवस्था? अमोल कोल्हे आले पण नाही. नाही साहेबांचं त्यावेळेस आले नाही म्हणजे कसं झालं, आपली शीट उभी करायला म्हणजे आपण जे उमेदवार दिले आपले लेट हे केलं, चुकीच्या माहिती मिळत गेल्या, यांना उमेदवारी त्यांना उमेदवारी, आणि ती लोक ऐनवेळी आपल्याकडून बाजूला सटकल्यामुळं काही गोष्टींचा म्हणजे जो आपल्याला आत्मविश्वास होता तो आत्मविश्वास बारगळल्यामुळं त्या ठिकाणी आपण जास्त हे दाखवलेलं नाही. म्हणजे आता सदा जुन्नर नगर परिषदेमध्ये आपण ज्यांना उमेदवारी डिक्लेअर केली ती लोकच आपल्या समोर आली नाही तर आपण करायचं काय, कार्यकर्त्यांनी करायचं काय? आता का होईना झेडपीला आपण XYZ यांची जागा आपण डिक्लेअर केली आणि उद्या फॉर्म भरायचा ते म्हटले मला काही जागा लढवायची नाही, तर ऐनवेळी तुम्ही उमेदवार आणणार कुठून? असा संभ्रम तयार होऊन आपल्याला जुन्नर नगरपालिकेमध्ये काही प्रकारे हार खावा लागली. वेळेत आपण उमेदवारी न दिल्यामुळं त्या ठिकाणी आपले चांगले उमेदवार ते बाजूला गेले. विकी गोसावी सारखा माणूस कार्यकर्ता असेल, त्या ठिकाणचे अनेक कार्यकर्ते आपले बाजूला गेले. परंतु फायनली जे उमेदवार होते नगराध्यक्ष त्यांनाही कमी मते मिळाली हो. त्यांना कमी मिळणारच ना. कुठं होते म्हणजे आता म्हणजे त्यांना मशालीनी पण मदत केली नाही. अमोल कोल्हे कोण अपेक्षा होते त्यांनी मदत केली. बरोबर आहे. साहेबांना आपण विचारलं तर साहेब नेमके आता जर सांगितलं साहेबांच्या दिल्लीमध्ये असणाऱ्या मिटिंगा वगैरे आणि या मिटिंगाच्या काळामध्ये ते येऊ शकले नाहीत आपल्यापर्यंत, आणि आपण असं म्हणू नका तुम्ही का आले नाहीत हे प्रश्न आपण विचारू शकत नाही. प्रत्येकाच्या पुढं प्रत्येकाचे मिटिंगा ठरलेल्या असतात. मिटिंग कॉल झाल्यानंतर उपस्थित राहावंच लागतं मिटिंगांना. आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे दोन्ही खासदार आहेत, होते काय आढळराव पाटील होते आता आहेत, दोघांमध्ये काय फरक वाटतो? चांगला कोण वाटतं तुम्हाला? नाही, मला तर दोन्ही चांगलेच वाटतात, कामही चांगली आहेत. आता दोघांकडूनही अपेक्षित आहे रेल्वे महामार्ग ठीक आहे, तर ते भविष्यातली कामं आहेत, परंतु चांगला अनुभव कुठून आला? आढळराव पाटलांकडून की अमोल कोल्हेकडून? नाही, दोघे माणसं चांगलीच आहेत. कधी कधी कोल्हे साहेबांकडून फोन उचलले जात नाहीत, परंतु आढळराव पाटलांची एक खोड चांगली होती का फोन केला तर आता नाही उचलला तर अर्धा एक तासाने ते रिप्लाय द्यायचे, बाबा का प्रॉब्लेम, काय झालंय तुला, का फोन केलाय, हे विचारपूस करायचे. परंतु यांच्याकडं डबल भूमिका असल्यामुळं, डबल भूमिका म्हणजे चित्रपटसृष्टी असेल, नाट्यसृष्टी असेल किंवा खासदारकीची अनेक कामं आहेत, अनेक कामं असल्यामुळे त्यांना कधी कधी कार्यकर्त्यांचा फोन उचलता येत नाही. म्हणून कार्यकर्ते कुठेतरी नाराज होतात की साहेब आमचा फोन घेत नाहीत. पण आम्ही समजून घेतो साहेबांच्या पाठी व्याप जास्त आहे आणि म्हणून, आणि एकमेव आढळराव पाटील फक्त एकमेव संघटना आहे की संघटना आणि खासदारकीचं काम तेवढंच कार्य चालू असताना साहेबांना डॉक्टर कोल्हे साहेबांना अनेक कामं अनेक दिशा असल्यामुळं त्यांचा थोडा फोन उचलायला विलंब होतो, एवढाच फरक आहे. बाकी काय बदल झाला आता ही चर्चा. विकास कामाबाबत काय सांगाल? विकास कामं चांगली. आढळराव की अमोल कोल्हे? अमोल कोल्हे का डॉक्टर अमोलजी कोल्हे सुद्धा विकासाची कामं चांगली केलेत आणि खासदार शिवाजीदादांनी विकासाची कामं केलेत. दोघाही माणसांना नाव ठेवण्यासारखं नाही आणि कामं कार्य चांगली आहेत. परंतु कसं असतं, प्रत्येकाला वाटत असतं आपण कोणत्या पक्षात राहावं, कोणत्या पक्षातून पुढे जावं, हे त्यांच्या याच्यात असतं. ते तुमच्या आमच्या सांगण्यावर चालत नाही. परंतु दोन्ही व्यक्तिमत्व, जुन्नर तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल, दोन्ही व्यक्तिमत्व चांगली आहेत. दोन्ही तालुक्यांना न्याय मिळाला, त्याच्यात जनता समाधानी आहे. तुमचा संपर्क होतो आढळरावांशी? होतो. काय म्हणतात? होतो. नाही, आपण काय विषय नाही म्हणजे त्याबाबत बोलत नाही, राम श्याम होतो आणि बाकी विषय नाही काहीच. ते एकनाथ शिंदे शिवसेनेत परत येत अशी चर्चा आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेत येतात, आपण मीडियाला वगैरे बघतोय, पण प्रत्यक्षात शिंदे साहेबांचा आमचा संपर्क आलेला नाही. आता आमच्या गावचे उमेदवार त्यांच्या याच्यातून निवडून आलेत बोर साहेब, परंतु ते आपल्याकडे येतील न येतील तो भागवर श्रेष्ठींचा आहे. त्यामुळं आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत ही मजल आपण घेऊ शकत नाही.